काही विचारसरणीचे लोक आणि पक्ष आज संविधान बदलण्याची भाषा करत आहेत, मात्र संविधानच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही। त्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर आपल्या देशात संविधान बदलण्याचे जे षडयंत्र चालू आहे त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे। कोणतीही भेदभाव, जात, धर्म, जमात न पाळता सगळ्यांनी एकत्र येऊन या शत्रूच्या विरोधात उभे राहण्याची गरज असल्याचे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रयास मागासवर्गीय बौद्धिस्ट संस्था सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे संविधान बचाव अभियानांतर्गत संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले। यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी उपस्थिती लावत संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनामध्ये सहभाग नोंदवला। यावेळी पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो संघर्ष करत होते तो हाच खरा संघर्ष असावा। हीच ती खरी चळवळ असून हीच आपल्या परीक्षेची वेळ आहे, कारण बाबासाहेबांनी दिलेले संविधान बदलण्याचे कोणी भाष्य करत असेल त्याच्या विरोधात सगळ्यांनी उभे राहणे गरजेचे आहे, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले। या प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, सचिन शिंदे, प्रमिला तुपलवंडे, गणेश डोंगरे, बाबा करगुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देते, बाबासाहेबांना वंदन करते आणि आज आपण संविधानाची प्रस्तावना वाचन या ठिकाणी घेतलं। पण आज काही विचारसरण्या ज्या आहेत ते संविधान बदलण्याचं या ठिकाणी भाष्य करत आहेत, त्या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध करते। आणि जर खरंच 14 एप्रिल आपण साजरा करत आहोत आणि बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर जे संविधान बदलण्याचं षडयंत्र आपल्या देशात चाललं त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे। कोणताही भेदभाव, जात, जमात न पाळता सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या शत्रूच्या विरोधात उभं राहण्याची गरज आहे। बाबासाहेब जे संघर्ष म्हणत होते तो हाच खरा संघर्ष असावा आणि हीच खरी ती चळवळ आणि हीच खरी आपली परीक्षेची वेळ आहे। कारण का जर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या संविधानाचे बदलण्याचं कोण भाष्य करत असेल तर आता आपण त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकवट होणं गरजेचं आहे। आणि संविधान जर बदलण्याचं भाष्य या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून होत असेल तर आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे त्या ठिकाणी। आणि ही जी चळवळ आहे, हा जो संघर्ष आहे, हा आता खरं सुरू होण्याची गरज आहे। त्यासाठीच आपण मला या छोट्याशा कार्यक्रमासाठी बोलवलं, पण हे ठिकठिकाणी झालं पाहिजे की संविधानाची प्रस्तावना वाचून वचन घेणं गरजेचं आहे की आम्ही संविधान बदलू देणार नाही। जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, जोपर्यंत बाबासाहेबांचे मित्र जिवंत आहेत, तोपर्यंत कोण असं कडकारस्थान करत असेल तर आपण ठामपणे त्याच्या विरोधात भूमिका घेणं गरजेचं आहे। कारण उद्या संविधानच राहिलं नाही तर लोकशाही राहणार नाही, आणि लोकशाही राहिली नाही तर हे देश ह्या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या हातात जाईल आणि देशच राहणार नाही। म्हणून ही खरी परीक्षा आहे आणि आपण सगळेजण आज खरं अभिवादन करायचं असेल तर सगळ्यांनी ही शपथ घेणं गरजेचं आहे। जय भीम, जय संविधान बचाओ, संविधान बचाओ, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।